सुपरमॅक्सचा कामगार या ठिकाणी ठिय्या मांडत आहे. न्यायालयीन प्रविष्ट हा विषय आहे. एकंदरीत त्यांच्या न्यायासाठी आता इथे आले. हे बघा, आधीची सुपरमॅक्स कंपनी विद्युत मेटॅलिक्स कंपनीला त्यांनी विकली. युनियन आणि कंपनी व्यवस्थापन साटलोटं करून उबाटाचे लीडर त्या कंपनीचे युनियनचे अध्यक्ष होते. याचं नाव घेणार नाही, पण तू साटलोटं करून ती कंपनी विकली, कामगारांना देशोधडीला लावले. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पहिल्यापासून या विषयामध्ये त्या कामगारांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वैयक्तिकसुद्धा गणपती असेल, दिवाळी असेल, या सर्व कामगारांना त्यांनी वैयक्तिकसुद्धा मदत केलेली, अगदी रेशनिंगपासून. ते त्यांच्या मागण्या घेऊन आलेले आहेत. उद्या दुपारी 3 वाजता मंत्रालयामध्ये असीम गुप्ता साहेब असतील, MIDCचे अधिकारी असतील, अशा सर्वांना अशी एकत्र बैठक उद्या 3 वाजता मंत्रालयातसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी या कंपनीचा मार्ग काढण्याकरता, कामगारांची देणी दिल्याशिवाय त्याला ऑप्शनला परवानगी द्यायची नाही, या विषयावरती बैठक लावलेली आहे. आता काही जण साहेबांकडे दाद मागण्याकरता आलेले आहेत. साहेब आज मुंबईत नाही आहेत. उद्या दुपारी 3 वाजता बैठक लावलेली आहे. पण कामगारांना त्यांच्या मागण्याचा अधिकार आहे. एक अधिकार म्हणून आणि आपला स्वतःचा माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे आलेले आहेत. साहेब ठाण्या मुंबईच्या बाहेर आहेत, रायगडमध्ये आहेत. उद्या दुपारी 3 वाजता बैठक लावलेली आहे या कामगारांच्या प्रश्नांकरता. यापूर्वी देखील बैठक झाली होती, पण न्याय मिळाला नव्हता असं कामगारांचं म्हणणं आहे. कोर्टामध्ये ही तारीख आहे, कोर्टामध्ये ही केस आहे आणि हा सर्व वाटोळं युनियननी केलं. त्यानंतर ही सर्व मंडळी साहेबांकडे आलेले आहेत. कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याकरता थोडाफार वेळ लागतोच. तर संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा होते आणि 22 तारखेला ते अमित शहांना भेटले आणि म्हटले की माझा पक्ष मी विलीन करतो. काय सांगा? महाभारतामध्ये धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या जोडीला संजय नावाचा एक इसम होता आणि त्यांना दिव्य दृष्टी होती. या संजयानी हे स्वतःला जर संजय समजत असतील तर त्यांनी पब्लिकच्या मनात काय आहे, स्वतःची दृष्टी काय आहे ते न पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे याचा विचार करावा. रात्रीचा थर्रा मारतात, स्वस्तातला भांडूपच्या त्यांच्या त्या खालच्या हातभट्टीचा ते घेतात, त्याचा अंमल त्यांच्यात उतरलेलं दिसत नाही आणि त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे साहेब दिसतात आणि त्यामुळे अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतायत. ते संजय वेगळे होते आणि हा संजय गांजा आणि हातभट्टीच्या नशेमध्ये असणारा हा संजय आहे. त्याच्यामुळे त्यांची ही परिस्थिती आहे आणि ते सकाळी काय लिहिलं असेल, रात्रीची उतरलेली नसेल म्हणून. मुळात ज्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जो काही पक्ष आहे शिल्लक सेना, ही सोनिया गांधींकडे गहाण ठेवलेली आहे. त्यांना काय अधिकार आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती बोलण्याचा? जो पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष, जो सोनिया गांधींच्याकडे त्यांनी गहाण ठेवला होता, तो बाहेर काढण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष विसर्जन करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि दिवसभर अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर हे लोक टीका करत असतात. आणि अमित शहा साहेब का ह्यांना सांगायला आले होते का? बहुतेक ते जे स्वप्नी दिसे ते सकाळी गांजाच्या नशेत बोले, अशा पद्धतीने संजय राऊतांची अवस्था आहे. त्यामुळे तशा पद्धतीची वक्तव्य करतात. सावरकरांची शपथ घेण्याचं आवाहन करायचं, सावरकरांची शपथ घेऊन तुम्ही सांगा की असं काही घडलं नाही. सावरकरांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची आम्हाला शपथ घेणाऱ्यांना मला एकच सांगायचं की ज्या सावरकरांबद्दल ज्यांनी अपशब्द वापरले, नेहमी शिव्यांची लाखोली वाहिली, त्या राहुल गांधी यांचे कपडे धुण्याचं काम आपण करताय, त्यांना मिठ्या मारताय. आपण जाऊन त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर मला भेट देता का म्हणून आपले नेते त्यांची वाट पाहताय. तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आणि कुणाला आम्हाला शपथ घ्यायला लावताय? तुम्ही कोण? आपण जे राहुल गांधी आणि यांचे जे कपडे धुताय ना, ते धूत बसा. आम्हाला तुम्ही शहाणपणा शिकवण्याचं काम करू नका. मात्र मोहन भागवत हे कुंभस्नान केलं नाही, ते केल्यानंतर आम्ही पण देखील बघू. मात्र याकडे काय बोलत नाही. एक त्यांनी हे केली आहे की मोहन भागवतांनी देखील कुंभमध्ये स्नान
हे बघा, उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही टीका केलेली नाहीये. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर कुंभच्या स्नानावरनं टीका केली. त्यानंतर आम्हाला बोलायला लागलं की शिवसेना संपवण्याचं काम, हिंदुत्वाचे विचार संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलं, त्यावेळी त्यांच्या समवेत आम्ही होतो एक नेता म्हणून. त्यामुळे त्यांनी जे काही पाप केलं ते आम्हाला धुण्यासाठी आम्हाला जावं लागलं. अशा पद्धतीने शिंदे साहेबांनी स्टेटमेंट केलं. शिंदे साहेबांनी आधीचं स्टेटमेंट केलेलं नाही आहे. थर्ऱ्याच्या नशेमध्ये असलेला संजय राऊत आपण आधी माहिती घ्यावी आणि त्यानंतर टीका करावी. तर उद्धव ठाकरे गटाचा आज दौरा असेल, मेळावा असणार आहे ठाण्यामध्ये. सुसंवाद कार्यकर्ता पहिला हा मेळावा. दौरा असणार आहे. सर्व नेते, खासदार, आमदार. अहो, ज्या संजय राऊत यांच्यामुळे मी आजही जाहीरपणे बोलतोय, त्यांनी नकार द्यावा की ज्या संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये जी दिघे साहेबांची मुलाखत छापली होती आणि त्या आधारे त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना टाळा लागला. त्यांनी दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार घालण्याची भाषा करू नये. आपली योग्यता नाही आहे. कायम दिघे साहेबांचा तिरस्कार या संजय राऊतांनी केला, उद्धव ठाकरे यांना करायला लावला. अहो, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, या नाट्यगृहाला आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देणार होतो. घाणेकरांच्या नावाला आमचा विरोध नव्हता, पण आम्ही आमच्या ठाण्यात ही वास्तू बांधलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव कायम राहावं, रोज लोकांच्या तोंडी चर्चेला यावं. सांस्कृतिक प्रिय असे दिघे साहेब होते. त्या नावाला ते नाव देण्यास आम्हाला विरोध करणाऱ्यांनी दिघे साहेबांना पुतळ्याला पुष्पमाला घालण्याची भाषा करू नये. आणि आज तुम्ही पाहिलंय की आज त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की त्यांच्यासोबत एकही नगरसेवक राहिलेला नाही आहे. एक दोन चार लोक राहिले होते, ते पण सोडून चाललेले आपल्याला सगळ्यांना बातम्या माहिती आहेत. आणि तो आज मेळावा त्यांना NKT सारख्या 200 माणसं जिथे बसतात, 100-150, त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पक्षाचा मेळावा घ्यावा लागतोय. यावरून ठाण्यामध्ये त्यांची जी काय वाताहत झालेली आहे ती आपण पाहिलं आहे. लोकसभेला त्यांनी मोठं आव्हान केलं होतं, दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण, दिघे साहेबांचा आशीर्वाद कुणाला. ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेलं आहे, विधानसभेला लोकांनी दाखवून दिलेलं आहे की ठाण्यातील जनता एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीमागे आहे. आता कसलं नाटक करताय? आपण कोण आहात, आपली पात्रता काय आहे, आपली योग्यता काय आहे, ही लोकसभा आणि विधानसभेला दाखवून दिलेली आहे. आणि तुमचं जे काय हाल झालेले आहेत, मी तर ऐकलेले की महानगरपालिकेमध्ये ते बाय देणार आहेत आम्हाला. एकही जागा ते लढणार नाही आहेत, कारण त्यांच्याकडे उमेदवारच शिल्लक राहिलेले नाहीत. जे 1-2 नगरसेवक आहेत ते सुद्धा सोडून चाललेले आहेत. त्यांना आपल्याला कळेल आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि जे कोण बैठका लावतायत ते पुढे कुठे असतील ते सुद्धा तुम्हाला कळेल. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मुलीची छेडछाड केल्याचा हे बघा, स्त्रियांच्या बाबतीत जर अशा पद्धतीचे प्रकार झाले असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे, त्याला शासन व्हायला पाहिजे. करुणा मुंडेंनी सांगितले की लवकरच केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच अशा प्रकारे असुरक्षित आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे सगळेच टीका करतायत. म्हणजे हे बघा टीकाकारांना आता आव्हाडांनी तरी ही भाषा करू नये. मी याच्याविषयी जास्त बोलत नाही. आव्हाडांनी तरी ही भाषा करू नये की महिला संरक्षण आणि याविषयी मी पुढे काही बोलत नाही, याच्यावरून तुम्ही समजा. परंतु आव्हाडांनी तरी ही भाषा करू नये. आणि यामध्ये बघा, जर कोणी छेडछाड केली असेल तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि सरकार त्याच्यावरती कारवाई नक्कीच करेल. धनंजय मुंडेंचा लवकरच राजीनामा होणार असं करुणा मुंडे म्हणाले. आता तुम्ही करुणा मुंडे काय बोलल्या, नैतिकतेच्या आधारावर करुणा मुंडे काय बोलल्या आणि कोण काय बोललं याच्याविषयी मी कशाला प्रतिक्रिया देऊ? कोण करुणा मुंडे? कोण करुणा मुंडे? मी ओळखत नाही करुणा मुंडे कोण आहेत. हेच मुख्य आरोपी आहेत, हे आरोपपत्रामध्ये सिद्ध झालेलं आहे. CID आहे. पण नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यावा असं वाटतं का? हे बघा, तुम्ही धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणच्या या नेत्यांना आपण विचारलं तर बरं होईल.
मी काही ते आरोपपत्र वाचलेलं नाही आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि कोण म्हणतं की धनंजय मुंडे जर त्याच्यामध्ये सिद्ध झाले असतील तर ते राजीनामा देतील. तुम्ही त्यांना विचारा, कोर्टाने धनंजय मुंडेंचं नाव घेतलं आहे का? धनंजय मुंडेंचं नाव घेतलं असतील तर ते राजीनामे देतील. आणि हा राष्ट्रवादीचा विषय आहे, त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.